अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। यवतमाळ येथे शासकीय आदिवासी वसतिगृह क्रमांक 2 मध्ये विद्यार्थ्यांना डांबले। आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या गृहजिल्ह्याचा संतापजनक घटना। आदिवासी विभाग राज्यातून पहिला कसा? यवतमाळ येथील शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृह क्रमांक 2 येथे वार्डन आणि प्रशासनाची मिळून विद्यार्थ्यांना वसतिगृहात थांबल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। आपल्या विविध मागणीसाठी आंदोलन करण्याच्या तयारीत असलेल्या या विद्यार्थिनींना वसतिगृहातून बाहेर पडू नये म्हणून रात्री 1 वाजता वसतिगृहाच्या गेटला कुलूप लावण्यात आले आहे, असा आरोप विद्यार्थिनींनी केला। या घटनेच्या विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून त्यांनी समाज माध्यमांवर मदतीची याचना करणारे संदेश आणि व्हिडिओ प्रसारित केलेले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार शासकीय आदिवासी विद्यार्थी मुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी त्यांच्या काही न्याय मागण्यासाठी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासमोर आंदोलन करणार होत्या। या आंदोलनाची तयारी करीत असताना वसतिगृहाच्या वार्डनने आणि पोलीस प्रशासनाने हस्तक्षेप करत विद्यार्थिनींना वसतिगृहातच कोंडून ठेवण्याचा आरोप आहे। रात्री 1 वाजता वसतिगृहाच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावण्यात आले आहे, तसेच बॅरिकेडही लावण्यात आले, ज्यामुळे विद्यार्थिनींना वसतिगृहातून बाहेर पडणे शक्य झाले नाही। या घटनेचा संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केलेले आहेत। आम्हाला कैद्यासारखी वागणूक दिली जात आहे। आमच्या हक्काच्या आंदोलनाला प्रशासनाकडून बळजबरीने रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे। त्यांनी आदिवासी समाजाला मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे। दरम्यान या घटनेच्या पडसाद समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात उमटले असून अनेक स्तरावरून या प्रकारावर चिंता व्यक्त केली जात आहे। प्रशासन या आरोपावर काय प्रक्रिया व्यक्त देते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। आदिवासी विभाग राज्यातून पहिला कसा? राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना आपापल्या विभागाच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी 100 दिवसाचा अवधी दिला होता। या 100 दिवसात मंत्र्यांनी आपापल्या विभागात वेगवेगळे उपक्रम राबविले। आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी सुद्धा 1 दिवस आश्रमशाळेत हा उपक्रम राबवून अधिकारी व त्या भागातील आमदार यांना घेऊन आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थ्यासोबत जेवण करून तिथेच मुक्काम केला। या व्यतिरिक्त त्यांनी आदिवासी विभागात आणखी कोणते उपक्रम राबविले हे कळायला मार्ग नाही। मंगळवारी यवतमाळ आदिवासी विभाग विद्यार्थ्यांना दाबून ठेवल्याचा प्रकार झालेला अत्यंत गंभीर असून विद्यार्थ्यांना अनेक गंभीर समस्या, प्रश्न व अडचणीत असताना हा विभाग राज्यातून पहिला आला कसा? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे। यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे।